काल बी गाडी बंद, आज बी गाडी बंद. याचं कारण जरा वेगळंच होतं, ते मी तुम्हाला पुढे सांगतो. काल अकोल्याला गेलो होतो, तर तसंच घरी आलो. घरी येऊन भूक लागली होती, जेवण घेतलं. काल बंद होती म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी 2 दिवस आज बंद राहिली गाडी. बंद राहायचं कारण माझ्या सोबतच्या गाडी उज्जैनला जायला, सोबतच्या गाडी उज्जैनला ना. आई अकोटले गेल्यामुळे एकट्याच्या काही कामं धंदे झाले नाही. ज्या माणसाला रोजची कामाची सवय त्याला घरी बसून काही काम, घरी बसल्यावर माणसानं खरं तरी काय करा. मग घरी बहिणीनं भासायला होता, त्या लेकराची किलबिल तर चालूच होती. मग आता घरात बसून काही ना काही साधन तर लागलं, पण माणूस घरात बसून मॅट होते, तर मग काही ना काही टाइमपास साठी लेकरं तरी आहे. आजचा दिवस हा लहान लेकराच्या नावावरच आहे. उठलो, पायात मोचे घातले, बूट घालावं का चप्पल घालावं काही समजलं नाही. मग शेवटी चप्पलच घालून घातली चप्पल आणि धाब्यावर जायसाठी निघालो. धाब्यावर जाऊन म्हटलं काही ना काही गमते तरी का वर येऊन बी काही फरक पडला नाही. शेवटी खालीच जा लागलं. मला इंस्टाग्रामवर भाषाचा लय ट्रेंड चालू आहे म्हणतात. मग बसलो भाषाचा लाड करत इनागार मनात म्हटलं काय सांगलं जाते. रात्रोरात मी बी व्हायलो सकून मा दारापुढे मीडिया येईल तेव्हा येईल, पण माझ्या भावाच्या पुरीला राग आला, कारण की मी भाषेला जवळ घेतलो. थोडाफार तर मग अजून बी टाइमपास झाला, कारण की लहान लेकराचे भांडण झाले. मग तेवढंच पाहायला मजा बी आली. मला शेवटी त्या दोघांचे भांडण मोडले आणि दोघांनी जवळ घेऊन घेतलं. मी म्हटलं तुम्ही दोघे माय हाय रे वा, एक आहे बहिणीचं पोरग आणि एक आहे भावाची पोरगी. तुमच्या सगळ्याला माय हा बिनकामाचा ब्लॉग कसा वाटला आज सांगा. घरात बसल्या बसल्या रिकामी तेवढे कामं करणं हे अर्जंट असते माझ्यासाठी. या खोलीचा दरवाजा उघडला की त्या खोलीत, त्या खोलीचा त्या खोलीत. आजच्या ब्लॉग मध्ये माझ्याजवळ तुम्हाला रिकाम्या खोल्या दाखवाशिवाय काही पर्याय नाही. तर आजचा ब्लॉग हा खरंच काही कामाचा नाही, खरंच इमानदारीने आवडला असेल लाईक करता, फॉलो केला नाही तरी चाल. माझ्या मोठ्या भावानं घरी बसल्या बसल्या रिकामी शेगडी चमकून टाकली. बस रे बा, आता थकलो मी बोलू. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत टाटा बाय बाय.